धाबा झाल्यात आतापर्यंत सुरुवात होईल सुखमय सुरळीत असा प्रवास. तुषार जांभळे कास पठार विभागातील एक गोड आवाज आमच्या समोर जॉईंट आहेत. कॉम्बो कॉमेंट्री इथे अंतिम लढतीसाठी. पहिला चेंडू बॅटेज आहे, डाय घेतली आहे. काय कॅच, वड कॅच, वड मॅच, कॅच ऑफ द मॅच. एफर्ट दिलाय, इथे संघर्ष सुरू झालाय. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच विन द मॅच, ले लो कॅच जितो मॅच. तुषार सर अगदी बरोबर आहे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय एफर्ट दिलेत, 100% एफर्ट्स मात्र इथे दिलेत. लाजवाब झेल. आजच्या दिवसातील सर्वाधिक उत्कृष्ट झेल कोणी पकडले असेल ना तर मित्रांनो झोळाई 11 कुमटेच्या यष्टी रक्षकाने काय अफलातून झेल पकडले. पहिल्याच बॉल वरती ब्रेक थ्रो. मैदानाच्या आतमध्ये अफलातून संघर्षाने भरलेली मॅच रंगताना पाहायला मिळते. ते जशास तसं उत्तर जरूर दिलं जाईल, तोडीस तोड उत्तर जरूर दिलं जाईल. कारण मैदानाच्या आतमध्ये दोन संघ जे पोहोचलेत ना सर, ते दोन्ही संघांनी मोठमोठ्या संघांना पराभूत करून ते दोन संघ इथेपर्यंत पोहोचलेत. म्हटल्यानंतर ही मॅच खूप महत्वाची मॅच असणार आणि रोमांटिक मॅच पाहायला मिळेल नक्कीच. आणि पहिला गडी गारद झालाय इथे. राहुल ज्याने मात्र एफर्ट दिला होता तो एफर्ट इथे आता मात्र संघर्षाला सुरुवात झाली आहे. गोलंदाज आपण पाहतोय श्री आणि न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होईल संतोष तोरणे. लेफ्ट हँडेड बॅटर. सन्मान दिला चेंडूला, सन्मानच द्यावा लागेल. सन्मानासारखा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सिंगल आली आहे, अकाउंट ओपन झालंय, खातं ओपन झालंय आणि धावसंख्या झाली 1 गडी बाद 1. अगदी मैदानाच्या आतमध्ये श्री जाधव आहे ना, खूप प्रभावित करून टाकतोय तो. कालच्या दिवसामध्ये त्याने खूप प्रभावित केलंय. आजच्या दिवसामध्ये देखील त्याने चांगली गोलंदाजी केली. अगदी फलंदाजांना थांबवायचं काम तो सातत्यपूर्व करतोय. अतिशय त्याचे व्हेरिएशन आहे, भिन्नता त्याच्याकडे खूप चांगली आहे. हे चेंडूवरती अटॅकिंग क्रिकेट आलंय, खेळलाय, चेंडू जाईल, दम 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 4 चौकार फरार. एफर्ट दिलाय, धावा आल्या त्या धाव फलकावरती 5 अंकावरती. अगदी बरोबर आहे. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला ना तर संतोष देखील कमी नाही. याने देखील मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. संकटाच्या काळातून बाहेर काढलंय गावडोशी KUCC टीमला. तो देखील कच्चा चेला नाहीये. त्याने देखील क्रिकेटचे धडे खूप घेतलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये तो देखील बरसला जातोय. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. समोरच्या बाजूने संतोष. यावेळेला त्या पॅडलाईनची गोलंदाजी आहे. हलकीशी अपील देखील केली जाते आणि अपील मात्र उचलून धरले. लेग बिफोर फलंदाज बॅक टू द पेरल. सर काय सांगाल या अगोदरच्या बॉल वरती चौकार, तदनंतर मात्र विकेट. अक्रॉस दी बॅट खेळण्याचं टेनिस बॉल क्रिकेटला इथे वेळ लागलाय आणि त्या अक्रॉस दी बॅट न बळी मिळवलाय. बळी घेतलाय मी म्हणेन संतोषचा. संतोष व्यावसायिक खेळाडू म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. तुषार सर KSK मध्ये बरेच असे व्यावसायिक खेळाडू आहेत. गोरेपाडूचा निखिल जाधव असेल, चंदू गाडगे असेल, आकाश काळे अहिरचा असेल, गणेश शेलार आपण रेणुशीचा पहिला असेल. बरेच खेळाडू KSKचे सितारे. KSKचा डंका भासतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. इथे संतोष मात्र येईल. बॅक टू पवेलियन धाबा झाले त्या मात्र 5-2 गड्यांचं पतन पाहायला मिळतंय. अगदी बरोबर आहे. कारण KSKचे सितारे अनेक मात्र व्यावसायिक क्रिकेट खेळत असतात, परंतु श्रीची कमाल आणि धमाल पाहायला मिळते. यावेळेला पहा डावी यष्टी सोडून जाणारा बॉल आहे. पंच आपल्याकडे वळालेले आहेत. वाईट बॉलचा इशारा येतोय. परंतु खरं तर विनोदजी जाधव सर अगदी श्रीला ज्या कामासाठी बोलवलं होतं, अगदी कॅप्टनने देखील विश्वास त्यांच्यावरती ठेवला होता की आमचा पॉवर प्लेचं षटक खूप महत्वाचं असेल आणि त्या षटकामध्ये आम्ही आमचं ब्रह्मास्त्र कोण असेल तर तो श्री आहे आणि श्रीने आपले काम केलंय. नो डाऊट. आणि खरोखरच चांगली गोलंदाजी आहे. फिल्डिंग देखील तितकीच चांगली. बाईट मध्ये म्हटलं, मुलाखत घेतली त्यांच्या कर्णधाराची, तेव्हा संबोधलं गेलं श्री हे आमचं ब्रह्मास्त्र असेल आणि श्रीने त्याची कामगिरी पार पाडली आहे. परंतु क्षेत्ररक्षणाचं कौतुक देखील तुषार सर करावं लागेल. आपण विश्वचषकामध्ये पाहिलं ऑस्ट्रेलियन संघ बरेचसे सामने हे क्षेत्ररक्षणामुळे जिंकलाय. क्षेत्ररक्षण हे खूप इम्पॉर्टंट आहे. लेफ्ट हँडेड बॅटर, स्ट्राईक एंड वरती धावा झाले त्या 7. इथे
अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग, क्षेत्ररक्षण, थ्रो परफेक्ट, हे कॉम्बिनेशन मनाला भावुक करण्यासारखं. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण देखील सजवलंय. अगदी गोलंदाजाला साथ लाभते ती म्हणजे क्षेत्ररक्षणाची. आणि पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झालंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. सर जर आपण पाहिलं ना तर बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती तुम्ही मॅचेस जिंकू शकत नाही, तुम्ही फिल्डिंगच्या जोरावरती देखील मॅचेस जिंकू शकता. आपण कित्येक वेळा पाहिलंय. क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असतं, कारण गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो, बॅटर त्याच्यावरती फटकेबाजी करत असतो. धावा रोखल्या की मग दडपण येतं बॅटरवरती आणि त्याच्यानंतर एक फटका खेळण्याच्या नादामध्ये आपली विकेट देऊन बसतो आणि त्या गोष्टींमुळे दडपण निर्माण होतं. जिथे 4 तिथे 2, जिथे 2 तिथे 1च. आणि मग तो दडपण आल्यानंतर त्याला पर्याय उरत नसतो आणि जेव्हा माणसाकडे पर्याय नसतो ना तेव्हा तो काहीतरी चूक करतो. अगदी बरोबर आहे. याही मॅच मध्ये तसंच पाहायला मिळत आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे आघाडीला आली होती जोडी गावडूची टीमची ती माघारी परतली. आता मात्र मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये पाहतायत, थोडेसे दडपणाखाली खेळतायत. परंतु गोलंदाजीच्या रनम्यावरती कालच्या दिवसामध्ये सर या खेळाडूने तब्बल 6 बॉलच्या पाठीमागे 3 विकेट्स मिळवले होते आणि एकही धाव खर्च केली नव्हती. असा गोलंदाज तुकाराम मोरे गोलंदाजीच्या रनम्यावरती. इथे यावेळेस आपण पाहतो स्वतः फॉलो थ्रू मध्ये तुकाराम, महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी, तुकारामांच्या गाथा सह्याद्रीच्या माथा, भंडारदऱ्यावरती गाथा लिहिली आणि त्या गाथेमुळेच आज आपण पाहतोय माणुसकी जिवंत आहे, प्रेरणा देते ती गाथा. इथे लेफ्ट हँडेड बॅटर सिंगल येईल, कन्वर्ट केलाय सिंगलला, डबल मध्ये प्रयत्न आहे, कसोटी चालली आहे, कसोटी लागली, संधी गमावल्या. या संधी तुम्हाला घ्यायच्या आहेत. एक सिंगल येते आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं धावफलकावरती धावा आल्या ते मात्र 9 धावा. अतिघाई संकटात घेऊन जाऊ शकते. अतिघाई इथे केले होते परंतु तो पुन्हा एकदा ते रिटर्न फिरले. परंतु या वेळेला आणि या मोमेंटला अतिघाई करून चालणार नाहीये टीम गावडोशीला. संधी घ्यायची आहे परंतु थोडीशी रिस्क नकोय, कारण 2 गडी बाद झालेत आणि धावसंख्या झाली 9. मेगा फायनल म्हणजे जो सकाळपासूनचा प्रवास केलाय त्या प्रवासाचं अंतिम फळ या सामन्यामध्ये मिळणार. नो डाऊट. गोलंदाज तुकाराम इथे लेफ्ट आर्म बॉलिंग आणि बॅटनं खेळतोय. क्षेत्ररक्षण मिसफिल्ड होईल, सिंगल येईल, एक सिंगल धाव फलकावरती अंक आला तो मात्र 10. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरच्या जर्सी क्रमांक 10. वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यांना ऑफ स्पिनर म्हणून क्रिकेटमध्ये आणलं गेलं. त्यावेळेचे अकॅडमीचे कोच डॅनिस लिली यांनी त्यांना सांगितलं की तू बॅटिंगकडे लक्ष दे. बॅट हातात घेतली त्यानंतर या व्यक्तिमत्वानं कधीच क्रिकेटमध्ये मागे वळून पाहिलं नाही. चर्चा होईल, चेंडूवरती लक्ष देऊया. आणि बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, डॉट चेंडू. वयाच्या 42व्या वर्षी जगातील एकमेव व्यक्ती आणि एकमेव खेळाडू ज्याला भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित केलं. टाइम्स पत्रिकाने त्यांना आशियातील सर्वकालीन महानायकांमधील एक नायक म्हणून संबोधलं गेलं. इथे एक सिंगल येईल, सिंगलच्या माध्यमातून धावा आल्या ते मात्र 11 धावा. महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण म्हणून सन्मानित केलं. पद्मभूषण, पद्मविभूषण, अर्जुन पुरस्कार अशा बरेच पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील एकमेव खेळाडू भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. अर्धशतकांची शतकी पार करणारा जगातील एकमेव खेळाडू. चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल आहे, कॅच होईल बॅक टू पवेलियन, विकेट जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 32,000 पेक्षा जास्त धावसंख्या जमवणारा जगातील एकमेव खेळाडू. किती चर्चा गावी, किती वर्णावी कीर्ती असा मास्टर सचिन रमेश तेंडुलकर. लिटिल मास्टर, रन मशीन, बऱ्याच नावांनी ज्यांना संबोधलं जातं असं व्यक्तिमत्व. धाबा झाले ते मात्र 11 धाबा. ज्यांचा आदर्श घेतला जातो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. जेव्हा विराट कोहलीला विचारलं गेलं अर्धशतकांचा विक्रम मोडीत काढला तेव्हा त्याने म्हटलं की सचिन तेंडुलकर आज आहे, उद्या आहे, अजरामर आहे आणि क्रिकेटमध्ये अमर आहे. हे या व्यक्तिमत्वाचं
चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. अगदी बरोबर आहे, कारण कोणतीही तुम्हाला पदवी किंबहुना पुरस्कार दिला जातो ते सहजासहजी मिळत नाहीये. तुम्हाला तो मिळवावा लागतो, मेहनत करावी लागते, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र, कित्येक पावसाळे उन्हाळे तुम्हाला झेलावे लागतात, त्याच वेळेला तुम्हाला पुरस्कार दिला जातो. 11 धावा धावफलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ जवळजवळ संपलेला आहे. 2 षटकाकडे धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 11 धावा. आता शेवटचं षटक साहिल घेऊन आलेले आहेत. या षटकामध्ये खूप काही निर्भय आहे, धावा येणं गरजेचं आहे. डान्सिंग द डाऊन विकेट पुढे खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, केवळ सिंगल घेतली जाईल. आतापर्यंत आपण सिंगल डबल्स धावा पाहिल्या या पहिल्या डावामध्ये, परंतु शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत ना, त्याच्यावरती आक्रमक रूप धारण करावं लागेल. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. तर नक्कीच आणि 12 धावा आल्या आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहतोय. 12 अंक आणि भारताच्या युवराज सिंगचा जन्मदिवस. 6 चेंडूमध्ये 6 षटकात 6+6 12 चेंडूमध्ये लगावलेलं अर्धशतक. हे काहीतरी निगडीत असं योगायोग असो या अंकांचा. या खेळाडूंची संधी होती, गमावली आणि सिंगल नक्कीच मिळेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, धावफलकावरती धावा येतील त्या 13 धावा. मेगा फायनल खेळताय, प्रेक्षक मायबाप वर्ग बघतोय या मॅचला, आतुरतेने बघतोय. टायटल पर्व 8वा, जन्नी भवानी माता चषकाचा मानकरी कोण होईल, आणि प्रेक्षकांना मनाला भावूक काढण्यासारखा खेळ तुषार सर मैदानामध्ये हवाय. संघर्ष असा करा की तुम्हाला लढताना असं वाटलं नाही पाहिजे की मी लढलो नाही. लढताना असं वाटलं पाहिजे की त्या मॅच वरती मी पूर्ण जीव ओतलाय आणि प्रेक्षक मायबाप वर्ग माझ्यासाठीच थांबलाय. अगदी बरोबर आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल, लढावं लागेल, खेळावं लागेल, कारण या मोमेंटला धावा येणं गरजेचं आहे. खरं तर मैदानाच्या आतमध्ये कुमटे संघाची गोलंदाजी खूप चांगली राहिली. यावेळेला देखील फटका बसलाय. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील, पकडतील झेल. आणखीन एका विकेटचं पतन. संतोष तोरणे देखील बॅक टू द पॅव्हिलियन. तुषार सर आपण पाहतोय गोलंदाजीची कमाल इथे पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाज इथे चांगला परफॉर्म करतोय. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच विन द मॅच, ले लो कॅच जितो मॅच असं म्हटलं जातं. ते प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये जो प्रवास केला ना गावडोशी संघानं, जशा पद्धतीनं जसं भारतानं विश्वचषकामध्ये प्रवास केला आपण पाहिलं, 10च्या 10 सामने जिंकला आणि अंतिम लढतीमध्ये जर आपण पाहिलं ना, आपल्या फलंदाजांची बॅट जणू काय स्टॉप केले स्टॅच्यू सारखी अशी बॅटिंग लाईनअप सुरू होती जेव्हा रोहित शर्मा बाद झाला. म्हणजे असं झालं की सकाळपासूनचा प्रवास सुखकर आणि सुरळीत केला आणि अंतिम टप्प्यामध्ये हातामध्ये काय आलं तर अपयश. ही परिस्थिती सध्या KCC गावडोशी टीमची. 14 धावा 4 गडी बाद 1 धावा लागेल. तुषार सर अटॅकिंग क्रिकेट मी म्हणेल 26-27 धावसंख्या फाईट करू शकते गावडोशी टीम. शॉर्ट पॉइंटला इथे सिली पॉइंट वरून डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक सिंगल. कव्हरिंग आपण पाहिली, कव्हर केला, थ्रोला. ही कॉम्बिनेशन तुषार सर खूप आवश्यक असते क्रिकेटमध्ये. अगदी बरोबर आहे. क्रिकेट हा खेळ एका खेळाडूचा नाही तर 11 खेळाडूंचा आहे. अगदी पहा, 11 खेळाडूंनी जर एकत्रितपणे आले, चांगला खेळ पेश केला तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाहीत. परंतु या संपूर्ण डावामध्ये फक्त आणि फक्त एकच मोठा प्रहार आलाय, तो देखील संतोषच्या बॅटमधून चौकार आलाय. अन्यथा एकही मोठा फटका खेळू शकले नाहीत. गोलंदाजीची धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजीच्या रनवेवरती साहिल. यावेळेला पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पहा काय घडलं जाईल. आणखीन एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली जाते. खरं तर कितीही धावा झाल्या, 20 ते 25 धावा झाल्या ना, तरी देखील टफ फाईट मॅच होऊ शकते, कारण की गावडोशी टीमकडे ती आहे एकाग्रता. कारण पाठीमागची मॅच जर पाहिली तर खांबील चोरगे संघाला त्यांनी 21 धावा देखील होऊन दिल्या नाहीत, म्हणजे त्यांच्याकडे देखील ताकद आहे. हे नक्कीच आठवण करणं म्हणजे खांबील चोरगे संघाला जखमेवर मीठ चोळण्यासारखं. शेवटचा चेंडू शिल्लक या पहिल्या सत्रातील. एक्सिलेंट बॉलिंग साहिल जाधवचं कौतुक करेल आणि धावा झाल्या त्या फक्त 15 धावा. विजयासाठी गरज आहे 16 धाब्यांची. एफर्ट दिलाय, काय गोलंदाजी सादर केली श्रीने. त्यानंतर तुकाराम नाम घेता कापेयम, काय गोलंदाजी केली. 3 धावा फक्त खर्च केल्या आणि 1 गडी बाद मिळवलाय.
त्याच माध्यमातून षटक क्रमांक 3 साहिल एफर्ट दिलाय. 18 चेंडूंचा चांगला खेळ, धावा झाले ते मात्र 15 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 16 धावांची. लो स्कोरिंग मॅच आहे तुषार सर आणि ती मॅच तुम्हाला जिंकण्यासाठी अस्तित्वाची लढाई असेल. KUCC गावडेची टीम 18-16चं समीकरण डॉट चेंडू आणि जर आपण पाहिलं तर विकेट मिळवणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. खरं तर लो स्कोरिंगच्या मॅचेस देखील हाय व्होल्टेज ड्रामा होताना कित्येक वेळा आपण पाहिलंय. त्याच्यामध्ये हा फायनलचा सामना आहे, हा देखील हाय व्होल्टेज ड्रामा होताना पाहायला मिळेल. काढू का नेट बंद करू, मॅच बंद करू का? त्याला विचार ना, आयोजकाला विचार, आयोजकाला विचार, मला नको विचारू. आयोजकाला विचार ना मित्रा. 18 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 16 धावा बनवायच्या आहेत. खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये कमी स्कोररच्या मॅचेस देखील हाय व्होल्टेज ड्रामा होताना कित्येक वेळा आपण पाहिलेला आहे. आणि हाय व्होल्टेज ड्रामा होईल का, होऊ शकतो, परंतु त्या मोमेंटला गावडोशी KUCC टीमच्या गोलंदाजांना खूप मोठी मेहनत करावी लागेल, षडयंत्र रचावे लागतील. त्यांनी आम्हाला 16 धावांवरती थांबवलंय, आम्ही देखील थांबवू शकतो. अरुण कदम आपण कृपया मुख्य व्यासपीठाच्या बाजूला या. अरुण कदम 1 मिनिटामध्ये आपण यायचे प्लीज. पुढच्या ठिकाणी आपल्याला तयारी करायची. अरुण कदम, अरुण कदम 1 मिनिट या, आपण अर्जंट आहे. अठरा चेंडू आणि 16 चेंडू, 18 चेंडू आणि 16 धावांची गरज. 16 धावा आणि 16 धावा, 16 धावा, 18 चेंडू. प्लीज कुमटे संघ 18 चेंडू आणि 16 धावा, 16 धावा, 18 चेंडू. चला, मॅच मेगा फायनलची आई जनी भवानी माता चषक 2023 मॅच झाली सेमीफायनलची. ते 18 चेंडू आणि 16 धावा, 18 चेंडू. इथे पहिल्या चेंडूवरती कॅच होईल, बॅटर होईल. मी पहिलंच म्हटलं, षडयंत्र रचलं, सर्कलला फिरवलं. इथे संघर्ष सुरू झालाय, आग लागले मॅचला. पहिल्या चेंडूवरती गडी गारद केलाय, वनवा भेटलाय तुषार सर पहिल्या चेंडूवर. अगदी बरोबर आहे. पहिल्या डावामध्ये देखील असंच चित्र पाहायला मिळालं होतं. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन झालं होतं. राहुल सकपाळ शून्यावरती बाद झाला होता. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात झाली तशी राहुल सकपाळ गोलंदाजीवरती आला. जर तुम्ही मला शून्यावरती बाद केलाय तरी मी देखील तुम्हाला शून्यावरती बाद करू शकतो, हा प्रयत्न त्यांचा आतापर्यंत राहिलेला आहे. इसवी सन 1859 साली विलचा प्रिन्स शून्यावर बाद झाला आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये बदकावर बसून त्याचा फोटो आला. तेव्हापासून क्रिकेटमध्ये डक ही संकल्पना उदयास आली. डकचा शिकार ठरला. पहिल्या चेंडूवरती तो मात्र किशोर, न्यू बॅटर सूरज आणि श्री संधी असेल. आणखीन 2 गडी जर गारद केले तर मॅच मात्र मोमेंट वरती येईल, मॅच अंतिम टप्प्यात येईल. संघर्ष सुरुवात झालाय, सहज सामना जिंकता येणार नाही. तुमच्या संघर्ष करण्यासाठी धमक असायला हवी. कोणतंही क्षेत्र असो, तुमच्यात हिंमत असेल तुम्ही लढू शकता. सन्मान दिला चेंडूला, प्रयत्न कसोशीने सिंगल, हे टॅलेंट स्किल दाखवला. या पहिल्या चेंडू नंतर रिस्क घेतलेली नाहीये, एक सिंगल मिळवली, सिंगलला सुरुवात झाली आहे. अगदी बरोबर आहे. कुमटे संघाला माहित आहे प्रति बॉलच्या पाठीमागे जरी सिंगल धाव आली तरी आपण विजयापर्यंत पोहोचू शकतो. विजयाचा घाट आहे, त्या घाटापर्यंत आम्हाला पोहोचायचं असेल तरी आम्हाला सेन्सिबल क्रिकेट खेळायचं आहे. अगदी बरोबर आहे. परंतु पहा, राहुल देखील नामांकित खेळाडू आहे, त्याला देखील माहित आहे फलंदाजाचे डाव कशा पद्धतीने तो खेळतोय. यावेळेला या बॉलला उडवलाय 30 सर्कलच्या बाहेर, क्षेत्ररक्षक जात होता, परंतु पहा
मिस फिल्डिंग पाहायला मिळते. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावांमध्ये पूर्ण केलंय आणि 2 धावा देखील कंप्लीट केलेल्या आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. 16 धावांचं मापक असं आव्हान आहे. प्रयत्न करावे लागतील गावडोशी टीमच्या गोलंदाजांना. कॉलिंग चुकली आणि कॉलिंगचं बेनिफिट जाईल ते कुमटे संघाला. ही कॅच महत्वाची होती. दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं, कन्व्हर्सेशन नव्हतं आणि कॅच ड्रॉप झालाय. ही कॅच माग ठरेल. ही विकेट महत्वाची ठरली असती. धावा वाचल्या असत्या, गडी बाद झाला असता. जुना 11 कुमटे संघाला खिंडार पडले असते. इथे स्वतः फॉलो थ्रू मध्ये गॅदर करू शकलेला नाहीये. पुन्हा संधी गमावली आणि या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. स्वतः फॉलो थ्रू मध्ये कधीच कॅच घेणं इतकं शक्य नसतं, सोपं नसतं आणि तेच इथे पाहायला मिळत आहे. अगदी बरोबर आहे. अवघड असतं. अगदी बॉलिंग टाकत असताना तुम्हाला संपूर्ण शरीर झोकावं लागतं आणि पुन्हा एकदा ते शरीरामध्ये ताळमेळ बसवावा लागतो आणि चांगली फिल्डिंग करावी लागते. एक्सिलेंट बॉल, डॉट चेंडू. ती कॅच 2 कॅच ड्रॉप झाला. तुषार सर आले तिथे थोडीशी गडबड झाली आहे, नियंत्रण चुकलंय. अगदी बरोबर आहे. गोलंदाज चांगली कामगिरी करतायत. मी म्हणेन जशास तसं उत्तर देण्यासाठी अतोनात प्रयत्न करतायत राहुल. अगदी मॅच आम्हाला जिंकायची आहे. आमच्या गावामध्ये मानाचा करंड घेऊन जायचा आहे. हा प्रयत्न सातत्यपूर्वक दोन्ही टीमचा आहे. परंतु जशा प्रकारे पहिल्या डावामध्ये फिल्डिंग झाली ना, तशीच मात्र दुसऱ्या डावामध्ये देखील फिल्डिंग होताना पाहायला मिळते. हाय व्होल्टेज ड्रामा होणार याच्यामध्ये ती मात्र शंका नाही. राहुल इथे चेंडूला दिले चांगल्या पद्धतीनं वाघाची दहाड. अगदी बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतला आणि चेंडूला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. खडे खडे षटकार त्यांनी ठोकला आणि मॅच मध्ये अगदी रोमाहर्षक सुरुवात करून दिले. मी म्हणेन बॅट्समनचं कौतुक करावं तितकं कमी आहे. दडपण होतं परंतु पाठीमागे काय झालं ते सर्व त्यांनी विसरलं आणि एक चांगला स्ट्रोक त्यांनी खेळला. 12 चेंडू आणि 7 धावेची गरज. 7 धावा 12 चेंडू या 6 अंकानं मॅचला घेऊन आलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहुलने केली होती परंतु हा 6 अंक कुठेतरी बॅकफुट वरती घेऊन येतोय. मी म्हणेन की पहिल्या 5 बॉल वरती जी मेहनत राहुलने घेतली होती ना, त्याच्यावरती पाणी फिरण्याचं काम कोणी केलं असेल तर सूरजने षटकार खेचून 9 धावा धावफलकावरती आहेत. आता येणारे बॉल 12 आणि धावा बनवायचे आहेत 7. 7 धावा 12 बॉल 7 धावा असं समीकरण येऊन ठेपलंय आणि पहिलाच बॉल खराब बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट प्लस धावफलकावरती जोडूया. आता समीकरण उरलंय 12 बॉल 5 धावा. 12 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण उरले. बॅलन्स आहे. इथे संघर्ष अद्याप सुरू आहे. चांगला एफर्ट देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरूच आहे. हा संघर्ष इथे सुरू असेल. 12 चेंडू आणि 5 धावा. धावसंख्या कमी जमवली गावडोशी टीमनं. इथे सन्मान दिलाय. डिक्लेअर झोन मध्ये जाईल का एक सिंगल येईल. आता 11-4चं समीकरण, 10-4चं समीकरण. 4 धावा आणि 10 चेंडू. 10 चेंडू आणि 4 धावा. आई जनी भवानी माता चषक कोण ठरेल या चषकाचा मानकरी. खऱ्या अर्थानं आपण पाहतो इथे मात्र इथे द्यावा लागेल. इथे काय घडलं या चेंडूवरती आल्यात. क्लीन बॉल त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. यष्ट्या उधळल्यात. इथे गडी बाद झालाय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. इथे बाद होईल खेळाडू. इथे बाद होतो बॅटर. संघर्ष सुरू आहे. अस्तित्वाची लढाई, ही सन्मानाची लढाई, ही प्रतिष्ठेची लढाई, ही आपल्या संघासाठी असलेली लढाई, आपल्या गावासाठी असलेली लढाई. मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल आई जन्नी भवानी माता चषक 2023 पर्व 8व्या पर्वाचा हा सुखकर आणि सुरळीत प्रवास. या इथे मेगा फायनलची मॅच, क्रिकेटचं द्वंद्व, क्रिकेटची झुंज, क्रिकेटची लढत, क्रिकेट रणकंदन, क्रिकेट रणधुमाळी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा महाकुंभ मेळा आई जन्नी भवानी माता चषक 2023. मोस्ट वेलकम. आगतम, स्वागतम आणि सुस्वागतम. स्वागत आहे आपलं प्रेक्षक मायबाप वर्गाचं. स्वागत आहे मुख्य व्यासपीठावरील मान्यवरांचं. स्वागत आहे प्रत्येक संघाचं.
समीकरण आलंय. 9 चेंडू 4 धाबा. 9 चेंडू चेंडूवर ट्रॅव्हल आहे. ही कॅच महत्वाची असेल. राहुल येईल लेग सिंगल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट होईल. चित्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं इथे गतिशीलता मैदानामध्ये. उर्वरित 8 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. अगदी जवळ सामना आता हा कुमटे संघाच्या बाजूमध्ये झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता बॉल जास्त आहेत आणि धावा मात्र कमी बनवायच्या आहेत. मेहनत खूप चांगली राहिली जोया 11 कुमटे संघाची कालच्या दिवसामध्येच आणि आजच्या दिवसामध्ये देखील. अगदी गोलंदाजीच्या जोरावरती त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याचं काम सातत्यपूर्वक केलं आणि म्हणूनच आता मात्र सामना त्यांच्या बाजूने येताना. 8 चेंडू आणि 2 धाबा. 7 चेंडू आणि 2. शेवटपर्यंत संघर्ष करायला विसरणार नाही ते टीम म्हणजे गावडोशी टीम आहे. इथे चेंडूला उंची दिली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल येते. ही कॅच घेणं खूप महत्वाचं होतं. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. भिंतीवर लावलेल्या घोड्याचे चित्र पाहून प्रगती होत नसते. त्यासाठी सकाळी सूर्योदया आधी उठून कष्टाची दौड करावी लागते. कष्ट करावं लागेल. 6 चेंडू 1 धाव 6 चेंडू. मॅच इथे मात्र रंगतदार. मॅच इथे मात्र अंतिम टप्प्यात. फक्त औपचारिकता बॅलन्स. 6 चेंडू 1. ते कॅच मात्र लढल्या. कॅच घेतल्या असत्या सामना जिंकता आला असता. तिथे बॅकफूट वरती गेलाय. क्रिकेट हे 7 अक्षरांनी जोडले गेले. C फॉर कॉन्सन्ट्रेशन, R फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, I फॉर इंटेलिजन्सी, C फॉर कंट्रोल, K फॉर नॉलेज, E फॉर एनर्जी, T फॉर टेम्परमेन्सी. क्रिकेट हे 7 अक्षरांनी जोडले गेले. त्याच क्रिकेटचं वेळ लागले. इथे ढकलला चेंडूला डीप पॉइंट कडे. सामना जिंकलाय. शीर्षक जिंकले. आई जन्नी भवानी माता चषक 2023 8व्या पर्वाला विजयाला गवस निघालेल्या ती मात्र जुलै 11 कुमटे संघानं. हा जलवा, हा जल्लोष, हा आनंदोत्सव, हा आनंद मेळा या क्रिकेटच्या कुंभमेळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो जुलै 11 कुमटे संघाकडनं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं कौतुक. जुलै 11 कुमटे आणि दुसऱ्या बाजूला KCC गावडोशी टीम. चला विनंती असेल तिन्ही विजय संघाने विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यावं.
जोलाई 11 कुमटे संघ, दुसऱ्या बाजूला रेणोशी संघ आणि KCC गावडेची टीम या पण मुख्य व्यासपीठाच्या समोर. हॅलो हॅलो विनंती असेल, चला भेळ आपल्याकडे अपुरा आहे.